नमस्कार विद्यार्थी मित्र हो. In last period you have studied about the rate of the factors which are affecting on the chemical reaction. त्याच्याबद्दल स्टडी केलेलं आहे आपण. Now before this you have studied about the types of the chemical reaction depends upon the nature and the number of reactants and products. याचाही स्टडी केलेला आहे. Now today we'll discuss about the oxidation and reduction reaction. These types of the chemical reaction depends upon the it gain or lose हायड्रोजन अँड ऑक्सिजन, की तो सबस्टन्स हायड्रोजन गेन करतो की लूज त्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन गेन केलेला आहे की लूज केलेला आहे, की ऑक्सिजन गेन केलेला आहे का लूज केला आहे. डिपेंड्स अपॉन देर आर टू टाइप्स ऑफ द केमिकल रिॲक्शन. द फर्स्ट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. व ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये काय सांगता येईल. फर्स्ट वी ऑब्झर्व दीज टू एक्झाम्पल्स, दीज टू केमिकल रिॲक्शन्स. मॅग्नेशियम ऑक्साइड, magnesium and oxygen react with each other. When we burn the magnesium strip in the presence of the air, there is the formation of the magnesium oxide. Or when we burn the coal in the presence of the air, there is the formation of the carbon dioxide. In these two reactions, the reactant gain the oxygen. या दोन्हीही रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटने काय केलं आहे, ऑक्सिजन गेन केलेला आहे. म्हणजे इथं गेन द ऑक्सिजन, गेन ऑक्सिजन. या दोन रिॲक्शनचं परत ऑब्झर्वेशन करा की मॅग्नेशियम हायड्राईड, व्हेन वी प्रोव्हाइड द हीट टू द मॅग्नेशियम हायड्राईड, देर इज द फॉर्मेशन ऑफ द मॅग्नेशियम अँड हायड्रोजन इज रिलीज्ड. और व्हेन वी गिव्ह द हीट टू द इथेन, इथेनला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर देर इज द फॉर्मेशन ऑफ द इथेन अँड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. दॅट मीन्स इन दीज टू रिॲक्शन्स रिॲक्टंट लूज द, इथं रिॲक्टंटने काय केलेलं आहे, लूज द हायड्रोजन. पहिल्या दोन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटने ऑक्सिजन गेन केलेला आहे, तर दुसऱ्या दोन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटने हायड्रोजन लूज केलेला आहे. तर दीज टू टाइप्स ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ द रिॲक्शन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. तेव्हा यांना काय म्हणायचं, ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणायचं. बट डेफिनेशन काय सांगता येईल ऑक्सिडेशन रिॲक्शनची. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन और रिॲक्टंट लूज द हायड्रोजन, दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. दोन्हीलाही ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणू शकतो. पहिले ते डेफिनेशन काय तयार करता येईल आपल्याला. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन अँड प्रॉडक्ट इज फॉर्म इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. किंवा अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूज द हायड्रोजन अँड प्रॉडक्ट इज फॉर्म, दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि मग दोन्हीचं कंबाईन आपण जर करून विचार केला, अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन, रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन और लूज द हायड्रोजन, दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे ऑक्सिजन जर गेन केला तरीही त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतो, किंवा हायड्रोजन जर लूज केला तरीही त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणायचं. मग अशा ज्या ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये एक तर ऑक्सिजन गेन केला जाईल किंवा हायड्रोजन रिलीज केला जाईल, तेव्हा दॅट टाईप ऑफ द केमिकल रिॲक्शन इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणून मी सुरुवातीला सांगितले की ऑक्सिडेशन और रिडक्शन रिॲक्शन डिपेंड्स अपॉन इट गेन द ऑक्सिजन और लूज द ऑक्सिजन, गेन द हायड्रोजन और लूज द हायड्रोजन, याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणून आपल्याला डेफिनेशन ऑक्सिडेशनची सांगता येईल. पहिल्या दोन एक्झाम्पलमध्ये ऑक्सिजन गेन केलेला आहे, तर दुसऱ्या दोन एक्झाम्पलमध्ये हायड्रोजन लूज केलेला आहे. पण हे सगळेच एक्झाम्पल कशाचे आहेत, ऑक्सिडेशनचे. आणि म्हणून त्यावरून आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द ऑक्सिजन और रिॲक्टंट लूज द हायड्रोजन अँड इज नोन ॲज द ऑक्सिडेशन रिॲक्शन. देन सेकंड इज द रिडक्शन रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन, सेकंड टाईप पहा, रिडक्शन रिॲक्शन. पण रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हणतो आपण. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन और लूज द ऑक्सिजन इज नोन ॲज द रिडक्शन रिॲक्शन. First we consider these two examples. Nickel oxide react with the hydrogen. There is the formation of the nickel and water. Or
कॉपर ऑक्साईड रिॲक्ट विथ द हायड्रोजन देर इज द फॉर्मेशन ऑफ कॉपर अँड वॉटर. या दोन्ही एक्झाम्पलमध्ये या रिॲक्टंटने काय केलेलं आहे, ऑक्सिजन लूज केलेला आहे. असं म्हणता आपला ऑक्सिजन जरी लूज केला असला तर याच्यामध्ये गेन कोण केलेला आहे आणि लूज कोण केलेला आहे याच्यावर आपल्याला लक्षात येईल. आपण सुरुवातीलाच विचार करू याच्यामध्ये. ही पहिली रिॲक्शन सांगता येईल. द रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन. दोन्हीमध्येही रिॲक्टंट काय केलेला आहे, रिॲक्टंटने हायड्रोजन गेन केलेला आहे. मग काय तयार झालं याच्यामध्ये, देर इज द फॉर्मेशन ऑफ द निकेल अँड वॉटर. याच्यामध्ये सुद्धा रिॲक्टंट गेन द हायड्रोजन अँड देर इज द फॉर्मेशन ऑफ द कॉपर अँड वॉटर. हेही आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल की अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन. इथं या दोन्ही रिॲक्शनमध्ये गेन काय केलेलं आहे, तर हायड्रोजन गेन केलेलं आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन इज नोन ॲज द रिडक्शन रिॲक्शन. किंवा हे दोन एक्झाम्पल ऑब्झर्व करा. व्हेन वी ऑब्झर्व दीज टू एक्झाम्पल्स रिॲक्टंट लूज द ऑक्सिजन. या दोन्ही रिॲक्शनमध्ये काय केलेलं आहे, रिॲक्टंटने ऑक्सिजन लूज केलेला आहे. किंवा तेव्हा त्याला काय म्हणता येईल आपल्याला, रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन कोणात झालेलं आहे, ऑक्सिजनचं. इथं ॲडिशन कोणात झाली, हायड्रोजनची. म्हणजे या दोन एक्झाम्पलमध्ये गेन द, इथं लूज द ऑक्सिजन. म्हणजे हे दोन्ही चारही एक्झाम्पल आपल्याला रिडक्शन रिॲक्शनचे सांगता येईल. पण रिडक्शन रिॲक्शन ही ऑक्सिडेशनच्या कॉन्ट्रास्टमध्ये आहे. अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन द हायड्रोजन इज नोन ॲज द रिडक्शन रिॲक्शन. किंवा दुसरं एक्झाम्पल दिलं असेल, अ केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट लूज द हायड्रोजन इज नोन ॲज द रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे रिडक्शन रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शनची डेफिनेशन जी आहे विच विल डिपेंड्स अपॉन गेन ऑर लूज द ऑक्सिजन अँड हायड्रोजन. पहिल्या ऑक्सिडेशनमध्ये नेहमी सांगायचं की ऑक्सिजन गेन आणि हायड्रोजन लूज करत असेल, तर रिडक्शनमध्ये हायड्रोजन गेन आणि ऑक्सिजन लूज करत असेल, हेही आपल्याला सांगता येईल. तर हे दोन एक्झाम्पल एक्सप्लेन केलेले आहेत आणि हे सफिशियंट दे विल बी दॅट मीन्स दीज एक्झाम्पल्स विल बी सफिशियंट टू एक्सप्लेन दी ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आपल्याला आणखी काही एक्झाम्पल घेता येईल.